20 वर्ष, अनेक सुनावण्या, 127हून अधिक साक्षीदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या एका हाय प्रोफाईल हत्याकांडाचा अखेर निकाल लागला। माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे। पण ज्या प्रकरणानं 2 दशक महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं, त्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात नेमकं काय घडलं होतं, सीबीआयने कोणते आरोप केले होते आणि मग न्यायालयाने आरोपींना दिलासा देताना कोणती निरीक्षणं नोंदवली, हे सगळं सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। 3 जून 2006, नवी मुंबईतला कळंबोली परिसर। धाराशिवकडे निघालेल्या काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी यांच्या गाडीवर भर रस्त्यात गोळ्यांचा वर्षाव झाला आणि दोघांचाही जागेच मृत्यू झाला। या दुहेरी हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली। ही केवळ हत्या नव्हती, तर राजकीय वैमनस्यातून रचलेला कट असल्याचा आरोप करण्यात आला। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कळंबोली पोलिसांकडे होता, त्यानंतर नवी मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला। मात्र तपासावर आक्षेप घेत पवनराजेंच्या पत्नी आनंदीबाई निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। सीबीआयने तपासादरम्यान असा दावा केला की 2002 नंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातले राजकीय मतभेद हे टोकाला गेले होते। वाढता जनाधार आणि राजकीय प्रभाव यामुळे जवळपास 20 ते 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह 9 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। तब्बल 127 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। कॉल डेटा रेकॉर्ड, बॅलिस्टिक रिपोर्ट आणि इतर तांत्रिक पुराव्यांची सुद्धा तपासणी झाली आणि मग हे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले। पण या संपूर्ण खटल्याची सर्वात महत्त्वाची कडी होती ती म्हणजे आरोपी पारसमल जैन। सीबीआयने याच पारसमल जैनला माफीचा साक्षीदार बनवलं आणि त्याच्या जबाबावरच संपूर्ण कट सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। मात्र विशेष न्यायालयाने निकाल देताना याच मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला। न्यायाधीश सत्यनारायण नवानदार यांनी असं म्हटलं की लोकनेत्याची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या खटल्याचा निकाल लागण्यासाठी तब्बल 20 वर्ष लागणं हेही तितकंच दुर्दैवी आहे। न्यायालयाने पुढे निरीक्षण नोंदवताना म्हटलंय, माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर संपूर्ण खटला उभा आहे, मात्र त्याच्या कबुली जबाबात अनेक विसंगती आहेत। त्याला अधिकृत अटक दाखवण्याआधीच त्याला ताब्यात ठेवण्यात आलं, त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप झाला आणि मग सुरुवातीच्या जबाबामध्ये आणि नंतरच्या माहितीत मोठा फरक आढळून आलाय। त्यामुळे त्याची साक्ष ही विश्वासार्ह मानता येत नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं। याशिवाय सीबीआयने सादर केलेले इतर पुरावे सुद्धा आरोपींविरुद्ध ठोसपणे कट सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचं सुद्धा न्यायालयाने सांगितलं आणि याच कारणांमुळे पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली। निकालानंतर पवनराजे निंबाळकरांचे चिरंजीव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे। गेल्या 20 वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढतोत। आता आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत आणि तिथे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे आणि हे कलियुग आहे असं म्हणत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय प्रश्नांवर मात्र ठाकरेंसोबत राहणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी हा निर्णय कार्यकर्त्यांच्या मतानुसार घेतला जाईल, त्याचा या निकालाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणात केवळ निंबाळकर कुटुंबच नाही, तर सीबीआय देखील उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। आता सीबीआय कडून विशेष न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे याच प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होता त्या पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत की कुठलाही आनंदोत्सव किंवा जल्लोष साजरा करू नका। मागील 20 वर्षात आपणही बरंच सोसलंय, पण राजकीय हेतूपोटी यातून अनेकांनी राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला, पण आपण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत जास्त बोललो नाही। पण आज निकाल लागलाय, अखेर न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिलाय, त्यामुळे आता यापुढे योग्य वेळी योग्य गोष्टी समोर आणणार असल्याचं सुद्धा राणा जगजितसिंह पाटलांनी म्हटलंय। तरी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या आणि गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा एक अध्याय हा आज न्यायालयाच्या निकालाने संपला असला तरी लढाई मात्र अजूनही संपलेली नाहीये, कारण आता सर्वांचं लक्ष लागलंय ते हायकोर्टाकडे।
विशेष न्यायालयाचा हा निर्णय तिथे कायम राहणार की या प्रकरणाला नवं वळण मिळणार, याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे. तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.